श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांनो सावधान. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. महादेवाच्या कृपेने आज तुमच्या जीवनातील अशा एका रहस्याचा उलगडा होणार आहे ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. हा व्हिडिओ केवळ एक भविष्यवाणी नाही तर साक्षात महादेवाकडून मिळालेला एक दिव्य संकेत आहे. मेष राशीच्या जातकांनो सावधान. 8 जून ते 4 जुलै 2026 हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. आकाशातील 2 सर्वात शक्तिशाली आणि महाज्ञानी ग्रह एकाच राशीमध्ये येऊन एक दुर्मिळ राजयोग निर्माण करत आहेत. हा केवळ एक खगोलीय बदल नाही तर तुमच्या कुंडलीतील 10व्या आणि 11व्या घरावर होणारा हा थेट प्रभाव आहे, जो तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेला एका रात्रीत आकाशा इतकी उंची मिळवून देऊ शकतो. या काळात तुमच्यावर होणारा ग्रहाचा हा वर्षाव म्हणजे थेट नियतीचा एक इशारा आहे, जो तुमच्या आयुष्यातील अडथळ्यांची भिंत फोडून यशाचे नवीन मार्ग उघडून देणार आहे. तुम्हाला आजवर ज्या संघर्षाची सवय झाली आहे, तो संघर्ष आता कायमचा संपणार आहे. तुमच्या पाठीमागे जे लोक तुमच्या अपयशाची वाट पाहत होते, ते तुमच्या प्रगतीत अडथळे आणत होते, त्यांना या 26 दिवसात एक मोठा धक्का बसणार आहे. या काळात तयार होणारी ऊर्जा इतकी शक्तिशाली आहे की ती तुमच्या नकळत तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या एका चुंबकीय आकर्षण निर्माण करेल. आतापर्यंत तुम्ही घेतलेल्या कष्टाचे फळ मिळण्याची वेळ आली असून तुमच्या प्रगतीचा वेग इतका प्रचंड असेल की तुमचे विरोधक स्वतःहून तुमच्यापासून दूर पळायला लागतील. सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे हा बदल तुमची नशिबाची पूर्ण दिशा बदलून टाकणार आहे. तुमच्या कुंडलीतील हा गुप्त आणि शक्तिशाली खेळ तुम्हाला अशा लोकांच्या संपर्कात आणेल जे तुमच्या करिअरला नवीन वळण देऊ शकतात. जर तुम्ही या 26 दिवसाच्या सूक्ष्म हालचालीकडे दुर्लक्ष केले नाही तर तुम्हाला हे समजेल की तुम्ही वर्षानुवर्ष ज्या मोठ्या संधीसाठी वणवण फिरत होतात, ती संधी आता तुमच्या दारावर येऊन उभी राहिली आहे. हे नशीब पालटण्याचे गुपित ओळखा आणि या सुवर्ण काळाचा पूर्ण ताकदीने लाभ घ्यायला सज्ज व्हा, कारण हा काळ पुन्हा कधीही परत येणार नाही. तर मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुम्ही केलेल्या प्रामाणिक कष्टाकडे जगाने मुद्दाम डोळेझाक केली असेल, पण आता काळ बदलला आहे. 8 जून ते 4 जुलै 2026 या 26 दिवसात तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही अशी काही कामगिरी कराल की तुमचे वरिष्ठ अधिकारी आणि स्पर्धकही दोघेही चक्रावून जातील. तुमच्या कुंडलीतील दशम स्थानावर ग्रहाची जी हालचाल होत आहे, ती तुम्हाला नोकरीमध्ये थेट प्रमोशन किंवा पगारवाढीची एखादी सुखद बातमी आणून देईल. जे लोक आजवर तुम्हाला कमी लेखत होते, तेच आता तुमच्या हाताखाली काम करण्यासाठी किंवा तुमच्या सल्ल्याची वाट पाहण्यासाठी रांगेत उभ्या राहतील. जर तुम्ही कन्सल्टिंग, मार्केटिंग, शिक्षण किंवा स्वतःचा व्यवसाय यासारख्या क्षेत्रात असाल तर हा काळ तुमच्यासाठी एखाद्या देवसमान वरदानापेक्षा कमी नाही. तुमच्या बुद्धीला आणि कल्पनाशक्तीला अशी काही धार चढेल की तुम्ही घेतलेला कोणताही निर्णय फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्या मेष जातकासाठी हे 26 दिवस म्हणजे नफ्याचा महापूर आहे. मोठे ऑर्डर्स, फायदेशीर करार आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट्स तुमच्या दारावर येऊन धडकतील. तुमच्या कामाची व्हिजिबिलिटी इतकी मोठी वाढेल की इंडस्ट्रीमध्ये तुमची एक वेगळी आणि बुलंद ओळख निर्माण होईल. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुमच्या कामात येणारे सर्व विघ्न आपोआप नष्ट होणार आहेत. भीती आणि असुरक्षिततेची भावना तुमच्या मनातून कायमची निघून जाईल. ज्या प्रकल्पामध्ये तुम्हाला यश मिळत नव्हते किंवा जे काम अडकून पडले होते, ते आता अचानक मार्गी लागेल. तुमची कार्यक्षमता एवढी वाढेल की लोक तुम्हाला वर्क मशीन म्हणून संबोधू लागतील. हा काळ तुमच्या मेहनतीचे सोने करण्याचा आहे, त्यामुळे आळस झटकून या सुवर्ण संधीचा पुरेपूर वापर करा आणि यशाच्या शिखरावर तुमचे नाव कोरण्यासाठी सज्ज व्हा. तर मेष राशीच्या जातकांनो, केवळ नोकरी किंवा व्यवसायातच नाही तर या 26 दिवसात भौतिक सुखाच्या बाबतीत तुमच्या आयुष्यात एक मोठी उलटापालट होणार आहे. तुमच्या कुंडलीतील सुख स्थानाचा स्वामी आता गुरु आणि शुक्राच्या प्रभावाखाली आला आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की जर तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून स्वतःच्या हक्काचे घराचे स्वप्न पाहत असाल तर आता ते स्वप्न सत्यात उतरण्याचे प्रबळ राजयोग निर्माण होत आहेत. मालमत्ता खरेदी करण्यासाठी किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवण्यासाठी याहून अधिक शुभ काळ तुम्हाला पुन्हा मिळणार नाही. इतकेच नाही तर या काळात तुमच्या सुखसोयीमध्ये होणारी वाढ पाहून शेजारी आणि नातेवाईक थक्क होतील.
जर तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल किंवा सध्याची गाडी अपग्रेड करण्याच्या प्रतीक्षेत असाल, तर 8 जून ते 4 जुलै दरम्यान घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला दीर्घकालीन आर्थिक फायदा आणि सन्मान मिळवून देणार ठरेल. तुमच्या घराचे नूतनीकरण करायचे असेल किंवा आधुनिक सुखसुविधेच्या महागड्या वस्तू खरेदी करण्याच्या असतील, तर हा वेळ आली आहे ती सर्व स्वप्ने पूर्ण करण्याची. हे केवळ भौतिक सुख नसून हे तुमच्या प्रगतीचे प्रतीक आहे. तुमच्या हाती येणारा हा अफाट पैसा आणि ऐश्वर्य हे साधेसुधे नाही, तर ते तुमच्या जुन्या कष्टाचे फळ आहे, जे आता तुमच्या दारात नशिबाच्या रूपाने उभे आहेत. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि जुन्या गुंतवणूकदाराच्या भेटीगाठीतून तुम्हाला भविष्यातही मोठा आर्थिक लाभ मिळेल. हा काळ तुमच्या जीवनाचा दर्जा पूर्णपणे बदलून टाकणारा ठरेल. त्यामुळे या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि स्वतःला एक राजासारखे जीवन जगण्यासाठी सज्ज करा. तर मेष राशीच्या जातकांनो, आतापर्यंत तुमच्या कौटुंबिक आयुष्यात जे वादळ होते किंवा नात्यामध्ये जो दुरावा आला होता, तो या 26 दिवसात एखाद्या जादुई शक्तीप्रमाणे विसरून जाणार आहे. या काळात ग्रहाची अशी काही विशिष्ट स्थिती निर्माण होत आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक लहरी नष्ट होऊन सकारात्मकतेचा संचार होईल. जर पती पत्नीमध्ये विनाकारण वादविवाद होत असतील किंवा कोणीतरी तिसरी व्यक्ती तुमच्या संसारात विष कालवत असेल, तर सावध व्हा. कारण या आता व्यक्तीचा खरा चेहरा तुमच्या समोर येणार आहे आणि तुमच्या नात्यातील गैरसमजाचे सर्व ढग पूर्णपणे दूर होणार आहेत. अविवाहित मेष राशीच्या लोकांसाठी तर ही बातमी जणू सुवर्ण संधी आहे. तुमच्या कुंडलीत प्रेमाचे संकेत इतके प्रबळ आहेत की तुम्हाला तुमच्या आयुष्याचा परफेक्ट जोडीदार मिळण्याचे योग आहेत. हा योगायोग इतका आकस्मिक असेल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल. तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा, एक नवीन गोडवा आणि एक नवीन ओळख निर्माण होणार आहे, जी तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक खंबीर करेल. जुन्या कडू आठवणींना आता पूर्णविराम देऊन नवीन नात्यांना सुरुवातीला मिठी मारण्याची वेळ आली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मातृत्व पक्षाकडून किंवा तुमच्या जवळच्या नातेवाईकाकडून तुम्हाला या काळात एक अशी मदत मिळेल ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नसेल. सहकार्य केवळ आर्थिक नसेल, तर ते तुमच्या आयुष्याला एक भावनिक आधार देईल. घरातील आनंदाचे वातावरण आणि जोडीदारासोबत वाढलेली जवळीक तुम्हाला आयुष्याच्या प्रगती करण्यासाठी हवी असलेली मानसिक शांतता बहाल करेल. लक्षात ठेवा, जेव्हा घर आनंदी असतं तेव्हाच लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि हे 26 दिवस तुमच्या आनंदाला आनंदाचे माहेरघर बनवणार आहेत. मेष राशीच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ते गांभीर्याने ऐका. संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी यशाची आणि वैभवाची स्वप्ने दाखवली, ती केवळ एका शर्तीवर पूर्ण होणार आहे. या 26 दिवसाच्या सुवर्ण काळाला गालबोट लागू नये म्हणून तुम्हाला 17 जून आणि 29 जून या 2 तारखांना हाय अलर्ट वर राहावे लागेल. या 2 दिवशी नशिबाची मोठी परीक्षा असेल. विनाकारण कोणाशी वाद घालू नका, रागावर ताबा ठेवा आणि विशेषतः पैशाची मोठी देवाणघेवाण किंवा कोणत्याही कागदपत्रावर सही करताना 10 वेळा विचार करा. तुमची एक छोटीशी घाई तुमच्या हातात आलेली ही मोठी सुवर्ण संधी कायमची हिरावून घेऊ शकते. हे दिवस म्हणजे जणू काही अग्निपरीक्षा आहे, जिथे शांत राहणारच खरा विजेता ठरेल. आता वेळ आली आहे त्या अचूक आणि महाशक्तिशाली उपायाची, जो तुमच्या मार्गातील सर्व अडथळे मुळासकट नष्ट करेल. अनेक शतकापासून चालत असलेल्या या गुप्त उपाय पद्धतीचा अवलंब केल्यास तुमच्या कुंडलीतील नकारात्मकता कायमची नष्ट होईल. हा उपाय अत्यंत सोपा पण प्रचंड प्रभावशाली आहे. या 26 दिवसात दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकराच्या पिंडीवर एक लोटा शुद्ध जल अर्पण करा आणि पूर्ण श्रद्धेने ओम नमः शिवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या आयुष्यातून गरिबी, कर्ज आणि दृष्ट शक्तीचे नामोनिशाण कायमचे मिटून जाईल. लक्षात ठेवा, महादेवाची कृपा ज्याच्यावर असते त्याचे नशीब लिहिण्याची ताकद कोणाकडेही नसते. शेवटी नशिबाने दिलेली ही संधी हाताची चावू देऊ नका. ही माहिती वाचून सोडून देऊ नका. तर आजच मनापासून कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल माझ्यावर कृपा ठेवा असे नक्की लिहा. तुमच्या कमेंटमधील भक्ती आणि विश्वासच ब्रह्मांडात ती ऊर्जा निर्माण करेल, जी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा वर्षाव करेल. या माहितीचे महत्त्व ओळखून तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा संदेश नक्की पोहोचा. कारण कधी कधी एका शेअरमुळे एखाद्या नशीब बदलू शकते.
तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.